हाय फ्रेंड्स, प्रियंका किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी बनवली होती पाणीपुरी. एकदम क्रिस्पी अशी ही आपली पाणीपुरी झाली होती. मुलांना काही नाही तर काही चाट खाण्यासाठी पाहिजेल असतो, तर म्हणून मी आज तुमच्यासाठी पाणीपुरीची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आपण इकडे मी पाणी पण बनवलेलं होतं आणि सोबत बटाट्याची चटणी पण बनवलेली होती. तर मग तुम्हाला गोड चटणीचा व्हिडिओ पाहिजेल असेल तर शॉर्टमध्ये मी बनवलेला आहे, तर तो तुम्ही जाऊन बघू शकता. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि शेव, बटाट्याची चटणी, तिखट पाणी आणि गोड पाणी हे असे सर्व मिळून मी हे बनवून घेतलेले आहे. आता आपण त्याच्यावर थोडीशी शेव पण टाकून घेणार आहोत. आणि ही खाण्यासाठी आपली पाणीपुरी बनून तयार आहे. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी तिखट चटणी बनवणार आहे. तिखट चटणी बनवण्यासाठी आपल्याला पुदिन्याचा पाला घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे, हिरवी मिरची घ्यायची आहे आणि अद्रक घ्यायचा आहे. इकडे मी हिरवी मिरची टाकले आहे प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, अद्रकचे तुकडे घेतलेले आहे बारीक करून. त्यानंतर पुदिना घेतलेला आहे. पुदिना चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि आपण आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत. आता हे आपण मिक्सरला लावून वाटून घेऊया. आता आपलं हे वाटण झालेलं आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही वाटून घ्यायचं आहे. आता आपण याला तिखट पाणी बनवून घेऊया. इकडे मी वाटी घेतलेली आहे. ही चिंचेची चटणी मी आधीच बनवून ठेवलेली होती, ती 1 चमचा घेतलेली आहे मी. 1 ते 2 चमचा आपण घेणार आहोत. इथे मी 2 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर आपण तिखट पाणी टाकणार आहोत. इथे जे मी तिखट पाणी केलेलं आहे ते मी टाकून घेणार आहे. त्यामध्ये आपण काळं मीठ टाकणार आहोत चव येण्यासाठी. काळ्या मिठाने चव छान येते. त्यानंतर आपण घरात वापरतो ते मीठ टाकणार आहोत. इकडे थोडंसं लाल तिखट काश्मीरी मसाला टाकणार आहोत. त्यानंतर थोडंसं धने पावडर आणि आपण पाणी टाकून घेणार आहोत. आपलं आता हे तिखट पाणी आपलं बनून तयार आहे. तुमच्याकडे बुंदी असेल तर तुम्ही फिकी बुंदीसुद्धा टाकू शकता. आता याच्यामध्ये आपण कांदा कट करून टाकून देणार आहोत. आणि थोडी कोथिंबीर कट केली होती ती पण टाकणार आहोत. आता हे चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याकडे तिखट पाणी बनवून तयार आहे. आता आपण गोड पाणी बनवणार आहोत. इकडे मी आधीच तुम्हाला सांगितलं का बरणीमध्ये मी आधीच तिखट चटणी बनवून ठेवलेली होती. आपण ती घेणार आहोत. 2 ते 3 चमचे आपण घेणार आहोत. तुम्हाला जितकं आंबट गोड लागत असेल तितक्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. इकडे मी 2-3 चमचे घेतलेले आहे. आता याच्यात पाणी टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये अजून थोडंसं आपण चटणी टाकून घेणार आहोत. खूप पातळ वाटलं तर आपण त्यामध्ये अजून चटणी टाकून घेणार आहोत. तिकडे आपली बटाट्याची चटणी मी आधीच तयार करून ठेवलेली होती. तर आपलं हे आता बनवून सगळं रेडी आहे. आता आपण पुड्या तळून घेणार आहोत. इकडे मी तेल गरम केलेलं आहे. गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पुड्या तळून घेणार आहोत. ह्या रेडीमेड पुड्या आहे. ह्या मी दुकानातून आणलेल्या होत्या. आपण आता त्यात तळून घेणार आहोत. आता गरम झालेल्या आहेत. आपण आता पुड्या टाकून घेणार आहोत. पाणीपुरीच्या पुड्या चांगल्या व्यवस्थित तळून घेणार आहोत. तर हे बघा, ह्या फुगायला लागलेल्या आहेत. तर आपण आता याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बाकीच्या पण तळून घेणार आहे. तर मी पुन्हा पुड्या टाकून आपल्या तळून घेणार आहे. तुम्हाला पण पाणीपुरी आवडते का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि रेसिपी कशी झाली होती हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण ह्यासुद्धा सर्व तळून घेणार आहोत. मी त्याला उलटपालट करून घेणार आहे आणि तळून घेणार आहे. तर आपले ह्यासुद्धा तळून तयार आहे. आपण आता ह्या पुन्हा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर हे आपल्या पूर्ण कढईभर तळून पाणीपुरी तयार आहे.
आता पूर्ण मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता हे पूर्ण काढून घेत आहे. आपण आता पाणीपुरी बनवणार आहोत. इकडे पूर्ण आपल्या कटोऱ्याभर तळून झाले आहे. इकडे तिखट पाणी आहे. आपण आता पाणीपुरी त्यामध्ये तिखट पाणी टाकणार आहोत. इकडे गोड पाणी आहे, बटाट्याची चटणी आहे आणि इकडे शेव, बारीक शेव आहे. आता आपली पुडी घ्यायची आहे. तिला आतमध्ये थोडंसं हळू फोडून घ्यायचं आहे. खूप जोरात नाही दाबायचं आहे, नाही तर पुडी पूर्ण फुटून जाईल. दोन्ही हाताने आपण सर्व पाणीपुऱ्या फोडून घेणार आहोत. आता मी सर्व 4-5-6 पुड्या फोडून घेणार आहे. तर आपली ही खट्टी मिठी पाणीपुरी आता मी हे सगळं फोडून घेतलं आहे. आता मी सुरुवातीला तिखट पाणी टाकणार आहे थोडं थोडं. नंतर बटाट्याची चटणी घेतली आहे. मी पुड्यांमध्ये बटाट्याची चटणी टाकून घेणार आहे. तर अशी आपण मार्केटमध्ये जातो तर 30 ते 20 रुपयेपर्यंत पाणी प्लेट असते. त्याच्यामध्ये 4 किंवा 3च पुड्या येतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो घरी बनवून बघा. खूप टेस्टी आणि खूप चवदार अशी ही आपली पाणीपुरी घरी बनवून तयार असते. आता इकडे मी परत थोडंसं तिखट पाणी टाकणार आहे. सर्व पुड्यांमध्ये मी टाकून घेणार आहे. तुम्हाला जितकं तिखट पाणी पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणीपुरीमध्ये टाकू शकता. मी आधी सुरुवातीला तिखट पाणी टाकलं आहे. त्यानंतर आपण गोड पाणी पण टाकून घेणार आहोत. आपल्या इकडे गोड पाणी पण टाकून घेणार आहोत पुड्यांमध्ये. आता शेव टाकून घेणार आहोत आपण पुड्यांमध्ये. तर आपली ही घरच्या घरी ताजी पाणीपुरी बनवून तयार आहे. बघा, ही आपली बनवून तयार आहे पाणीपुरी.